गणपती बाप्पा मोरया। एके दिवशी एका कंजूस शेठजीच्या घरी एक पाहुणा आला। तेव्हा शेठजी आपल्या मुलाला म्हणाले, जा पाहुण्यासाठी चांगली मिठाई घेऊन ये। मुलगा बाहेर गेला, पण बराच वेळ झाला तरी तो काही परत आला नाही। जवळजवळ 2-4 तासांनी तो परत आला। तेव्हा शेठजीने आपल्या मुलाला विचारले, मिठाई कुठे आहे? त्यावर मुलगा म्हणाला, पिताजी, मी अगोदर मिठाईच्या दुकानात गेलो होतो आणि हलवाईला म्हणालो, एकदम चांगली मिठाई द्या। तर हलवाई म्हणाला, बाळा, मी तुला एकदम शुद्ध खव्याची मिठाई देतो। मग मी विचार केला, खवाच का घेऊ नये? म्हणून मी लगेच खव्याच्या दुकानात गेलो आणि दुकानदाराला म्हणालो, चांगला खवा द्या। तेव्हा दुकानदार म्हणाला, असा खवा देतो की जो एकदम मधासारखा असेल। मग मी परत विचार केला, खव्याच्या ऐवजी मधच का घेऊ नये? म्हणून मी मधवाल्याकडे गेलो आणि मधवाल्याला म्हणालो, सगळ्यात चांगला मध द्या। तर मधवाला म्हटला, असा मध देतो की जो पाण्याप्रमाणे स्वच्छ असेल। आणि पिताजी, पाणी तर आपल्या घरी सुद्धा आहे। म्हणून मी काही न घेता परत आलो। कंजूस शेठजी खूपच खुश झाले। मग त्यांनी आपल्या मुलाला शाबासकी दिली। परत त्यांच्या डोक्यात विचार आला आणि ते आपल्या मुलाला म्हणाले, बेटाजी, तू एवढा फिरलास तर तुझी चप्पल झिजली असेल। तर कंजूस शेठजीचा मुलगा म्हणाला, नाही पिताजी, माझी चप्पल तर घरीच आहे। मी पाहुण्यांची चप्पल घालून गेलो होतो। आपल्या मुलाचे हे बोलणे ऐकून कंजूस शेठजीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले आणि त्यांनी आपल्या मुलाला हग केले आणि म्हणाले, बेटाजी, मी आज खूप खुश आहे, कारण मी कंजूस तर माझा बेटा महाकंजूस आहे। फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।